संध्याकाळ झालेली आहे. घरामध्ये लाईट लावते. बेडरूममध्ये खूप अंधार पडला. आज दिवसभर काही शूट घेतले नाही का तर भरपूर कामं असतात छोटी मोठी घरामध्ये, त्यामुळे एवढं शक्य होत नाही. चला पडदे पण लावून घेते. चारी संध्याकाळी आपण जर आपल्या घरामध्ये दिवाबत्ती केली तर आपले मन अगदी प्रसन्न होऊन जाते बरं का ताईंनो. नवीन ताईंसाठी सांगते. तसं तर सगळ्याच ताई देवाजवळ, दारामध्ये, तुळशीजवळ, शमीच्या झाडाजवळ दिवा लावत असतील. असं म्हणतात की शंकर भगवान नंदीवर स्वार होऊन घरोघरी संध्याकाळी जातात, त्यामुळे आपण दारामध्ये पण दिवा लावायचा. नमस्कार. आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. जे वाढलेले कपडे आहे ते पण काढून घेतले. आता मला ठेवणार आहे चहा. मुलांची वाट बघत होते, पण रोज मुलांना उशीर होतो. केव्हा केव्हा ते पण माझ्यासोबत पितात चहा, पण माझ्या मुलांना सवय नाही, पण कधीतरी कॉफी पितात. चला आलेला दिसतोय, बघते. घरी येताना ते असं काहीतरी रोज घेऊन येत असतात बरं का ताईंनो. काय आणलेलं आहे ते पण बघू. कांदा भात, मेथीची भाजी आणि कोथिंबीरची कढी. काल मी काही पालेभाज्या आणलेल्या नव्हत्या. मिरच्या घरामध्ये थोड्या होत्या, त्यामुळे मी काल मिरच्या पण नव्हत्या आणल्या. आता येताना ते घेऊन आलेले आहे. थोडीची भांडी होती चहाची, ती घासून घेतली. वांग्याचं भरीत बनवणार आहे. वांगं भाजायला ठेवलेलं आहे. त्यांच्याकडे देणार आहे मी आता कांद्याची पात निवडायला भरतासाठी, आणि कोथिंबीर पण मला निवडून देते. थोडी पात काढून घेते मी, भरताची तयारी करते. मिरच्या निवडायला टाकते, लगेच पालेभाज्या निवडायला ठेवते हॉलमध्ये. जेवढी मला लागणारी आहे तेवढी कांद्याची पात मी निवडून घेतली. मेथीची भाजी, कोथिंबीरची गड्डी त्यांच्याकडे देणार आहे. ते देतील मला निवडून, कारण पालेभाज्या आपण जर तशा ठेवल्या तर त्या खराब पण होतात, आणि शक्यतोवर मी पालेभाज्या तशा ठेवत नाही. रात्रीच निवडून घेते, डस्टबिनमध्ये टाकते, कारण याला कांदे पण नाही. दुपारचा बराच स्वयंपाक शिल्लक होता. सकाळची बटाट्याची जी भाजी होती ती पण गरम करायला ठेवली. भरतासाठी मिरच्या कापून घेतल्या, लसूण कापून घेतला. वांगं भाजून झालेलं होतं, ते मॅशरने मॅश करून घेतलं. कांद्याची पात पण इथं बारीक करून घेतलेली आहे. खूप साध्या पद्धतीने भरीत बनवणार आहे. साधा आणि सिंपल भरीत मी इथं केलेलं आहे. भरतासाठी मी कोथिंबीर, कांद्याची पात, हिरवी मिरची, लसूण, जिरं, मोहरी आणि शेंगदाणे, चवीपुरते मीठ, मॅगी मसाला एवढं घेतलेलं आहे. भरतामध्ये आपण टोमॅटोसुद्धा भाजून घालू शकतो. भाजून टोमॅटो जर घातलं तर भरताला चव खूप अप्रतिम येते. जिरं, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, कांद्याची पात तेलामध्ये छान परतून घेतली. परतल्यानंतर त्यामध्ये टेचून घेतलेले जे भरीत होते ते घातले. 2 मिनटं परतल्यानंतर त्यावरती मॅगी मसाला, चवीपुरते मीठ आणि वरून हिरवीगार अशी स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. सुरुवातीला शेंगदाणे तेलामध्ये मी तळून घेतलेले आहे, त्यामुळे शेंगदाण्यांना चव खूप छान लागते. दिसायलाच आपले भरीत खूप छान दिसत आहे, तशीच त्याला चव पण खूप छान आलेली असणार आहे. स्वयंपाक झाला की लगेच भाजी काढून घेते. जे स्वयंपाकाचे भांडे आहे ते बेसिनमध्ये जमा करते. चपात्यांना तेल वापरण्यासाठी आपण जे छोटे भांडे वापरतो ते पण मी एका कापडाने पुसून ठेवते. स्वयंपाक करत असताना त्याला आपले पिठाचे हात लागतात, त्यामुळे ते भांडे वरून चिकट होते. आपण जर असे भांडे पुसून ठेवले तर ते दिसायला पण छान दिसते आणि चिकटसुद्धा अजिबात होत नाही. लायटरला पण आपले तसेच हात लागतात, त्यामुळे लायटर पण आपण असे जर पुसून ठेवले तर आपले लायटर चकाचक राहतं. गॅसवरती ज्या शेगड्या आहेत त्या पण लगेच घासायला टाकून देते. जेवढं काही खरकटं पडलेलं असतं तेवढं एका कॅरी बॅगमध्ये भरते किंवा डस्टबिनमध्ये जमा करते. त्यानंतर एका कापडाने किचन वाटा स्वच्छ पुसून घेते. भांडे घासत असताना किचन वाटा व गॅसची शेगडी घासून घेते. तुम्हाला बेसिनमध्ये रोज 2 नळ दिसत असतील बरं का ताईंनो. एक जो नळ आहे तो पिण्याच्या पाण्याचा आहे आणि दुसरा जो नळ आहे तो वापरण्याच्या पाण्याचा आहे. तरी पण मुलं नळाला जे पाणी येतं पिण्यासाठी ते पाणी पित नाही.
अशी बॉटल घेऊन येतात. का तर आमचा पाण्याचा व्यवसाय आहे, त्यामुळे वॉटर सप्लायचा बिझनेस माझा मुलगा करतो आणि तेच पाणी आम्ही पितो. जे नळाला पाणी येतं ते पाणी फक्त मी स्वयंपाकासाठी, भाज्या धुण्यासाठी वापरते. टेरेसवरती पिण्याच्या मोठ्या मोठ्या टाक्या ठेवलेल्या आहेत, पण बऱ्याच वेळा काय होतं ताईंनो, टाक्यांची वेळोवेळी साफसफाई होत नाही, त्यामुळे मुलं मला नको म्हणतात. आजकाल सर्व ठिकाणी आरो बसवलेले असतात, पण कसं आहे ना ताईंनो, वास्तूमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की पाण्याचा हंडा किंवा पाण्याचा एक माठ नेहमी भरलेला ठेवायचा. त्यामुळे मला ती पहिल्यापासून हंडा भरण्याची सवय लागलेली आहे. तसंही आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हंड्यामध्ये पाणी पण गरम होतं. बघू आता, ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस नक्कीच माठ आणायला जाते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. तसंही उन्हाळ्यामध्ये फ्रीजपेक्षा माठातलं पाणी प्यायला खूप चांगलं असतं. पाणी ओतताना खाली पाणी सांडलेलं आहे ते पण पोछाने पुसून घेते. आपण जर ते पाणी नाही पुसलं तर पूर्ण घरामध्ये ते पाय उमटतात, ते पण चांगलं वाटत नाही. भांडी घासल्यानंतर पण रात्रीचा असा एक पोछा मारावाच लागतो. जेवण झाले. रात्रीची किचनची जी साफसफाई आहे ती पण करून घेतली. पाण्याचा हंडासुद्धा भरून ठेवला, तुम्हाला तर दाखवलेला आहे. मला असं वाटलं होतं की तुमचे दादा मला भाज्या निवडून देतील बरं का ताईंनो, पण काय झालं, ते पण दिवसभर कामावरून थकून येतात, त्यामुळे मी पण जास्त काही बोलू शकत नाही. त्यांचा जर मूड असला तर ते मला कोथिंबीर, मेथीची भाजी अशा बऱ्याच भाज्या निवडून देतात. ते स्वतः म्हणतात, मी तुला आज भाजी निवडून देतो. जेवण झाले की श्रीकृष्ण बघायची त्यांना सवय लागलेली आहे, ते बघतात. दंभ करते हो, आवेश में जो संतुलन खो देता है वो कदापि क्षत्रिय नहीं। तो फिर मेरे शस्त्रों का परिचय क्यों नहीं लेते यादव पुत्र? कोई किसी की नियति को नहीं बदल सकता। अगर तुम्हारी मृत्यु मेरे हाथों लिखी है तो वो होगी। दंभी भाज्या सर्व निवडून झाल्या. जो काही कचरा पडलेला आहे तो लगेच डस्टबिनमध्ये भरून घेते. भाज्यांना खूप माती होती, माती पण सोफ्यावरती पडलेली आहे. सोफ्यावरचे जे कवर आहे ते पण झटकून घ्यावे लागेल. सर्व भाज्या निवडता आता रात्रीचे बरोबर 12 वाजलेले आहे. कांद्याची पात, कोथिंबीर आणि मेथीची भाजी तिन्ही पण निवडून ठेवल्या. कचरा लगेच डस्टबिनमध्ये टाकून घेते. आजच्या ब्लॉगचा इथंच एंड करते ताईंनो. पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट पण म्हणता येणार नाही आता, कारण आता 12 वाजलेले. म्याऊची पिल्लं पण आमची अजून खेळत आहेत.